हा अरे काय समजतच नाही मला कुठे आहे मी. एक तास झाले पण मला इथे येत नाही. मित्रांनो आपल्याला जायचं आहे कोच किल्ल्यावरती. शिवाजी महाराजांचा एक मोठा इतिहास आहे या किल्ल्यामागे. तर आज वाजलेत 11 दुपारचे आणि आपल्या जोडीला काही मंडळी आहेत पण ती पुढे आपले जॉईंट होईलच. तर शेवटपर्यंत हा टेक बघा. तर मित्रांनो इथे आल्यानंतर 2 रस्ते आहेत. एक इकडनं गेलाय आणि एक गेला इकडनं. तर मला प्रश्न पडला आहे कोणत्या रस्त्याने जायचं. कारण माझे मित्र सगळे वरती जॉईंट होतील आणि मी व्हिडिओ काढता काढता मागे राहिलेलो आणि आता मोठा पर्याय झाला आहे माझ्याच पुढं. इधर जाणे का इधर जाणे का. पण इकडं मित्रांनो मला एक असा पाण्याचा झरासारखा दिसलाय. कारण मित्रांनो जंगलामध्ये असं सुखबुल होण्याची खूप शक्यता आहे माहिती आहे का. हो मला वाटतं इकडनं रस्ता नाही आहे, हा चुकीचा रस्ता आहे. छोटासा वॉटरफॉल आहे, पाणी एवढं नाही आहे. पण मला वाटतं हा रस्ता इथपर्यंतच आहे. आपला रस्ता तोच आहे. तर अशा इकडनं जाऊया आपण. कारण मित्रांनो जंगलामध्ये कधी तुम्ही याल ना तर कधी पण गाईड घेऊन या ट्रेकिंगला किंवा 4-5 मित्र फॅमिली असे घेऊन या. कारण एकट्याला ट्रेकिंग करणं सोपा नाही, फारच अवघड आहे. कारण जंगलामध्ये जर एखाद्या कुठं तुम्ही चूकबूल झाली तर मात्र गवसता भारी पडेल. मग हा रस्ता इकडनं गेलेला आहे. बघूया हाच रस्ता आहे का. हो फायनली मित्रांनो आपण बरोबर चाललोय. कारण इथे बांध आहे याचा अर्थ आपण रस्ता भटकलेलो नाही. जर आपण ते मागच्या तिकडनं गेलो असतो ना तर 100% रस्ता भटकलो असतो. कदाचित आपण खालीच गेलो असतो. आणि एक चांगली गोष्ट आहे की इथे आपल्याला बांध भेटतो आणि याची साहाय्याने आपल्याला वरती जायला लागतं आणि सोपं होतं काम. तर लेट्स गो. चला बापरे मोठी दरी आहे मित्रांनो. आणि तुम्ही बघू शकता ना हे किती चिकटपणा आहे या दगडावरती. जेव्हा पाय चुकून पण ठेवला ना तर चटकून खालीच पडणार. नशीब पाऊस नाही आज. इथे पण 2 रस्ते आहेत. हा इकडनं जातो आणि हा इकडनं जातो. पण मित्रांनो इथे एक बाटली आहे. अशी एक निशाणी लक्षात ठेवलेली बरी. इथे बाटली तुम्हाला दिसते याचा अर्थ ही बाटली आपल्याला सांगते की जाण्याचा रस्ता हाच आहे. तर मला फोन केलाय, त्यांना वाटलं असेल मी चुकलोय. हा बोल ना. हा बोल. अरे अर्धा डोंगर इकडे चढलोय मी. तुम्ही कुठे आहेत? हा अरे ते खाली राहिलं, ते खाली आहेत 2-3. मी थोडा पुढे आलोय, ते माझी मागे आहेत. हो हा हा हो येईन ना. हा मोदीला फोन कर. हेलिकॉप्टर पाठव. कट केला. तर काही मित्र माझे पुढे गेलेले आहेत आणि काही मित्र मागे आहेत. थोडेसे बसले खाली
आणि एक नशीब आहे का इथे नेटवर्क चांगलं आहे. आणि जर नेटवर्क नसेल ना तर मित्रांनो वाट लागेल, कोण माणूस कुठे गेला काय समजत नाही. तर चला वाट बघत असेल पुढे आपल्याला. खेकडे भरपूर मला दिसतं इथे. हे शेवळं आहे बरं का. जंगलामध्ये सगळ्यात चविष्ट भाजी म्हणजे शेवळं. मित्रांनो प्रॉब्लेम असा झालाय का मला वाटतं मी रस्ता चुकलोय. मी तिकडनं बरोबर आलो होतो. मी त्या बांधाच्या सहाय्याने मी इकडे मित्रांनो बरोबर आलेलो. पण आता बापरे, आता मात्र मित्रांनो रस्ता चुकलो. कुठे रे? पूर्णपणे रस्ता पण चुकलोय. मी मित्रांनो ह्या इकडनं आलो होतो. इकडनं पायवाट आहे. इकडनं आलो तर मला हा मोठा रस्ता मला भेटत नाही. एकदम दरी आहे. इकडनं पाणी बहुतेक ओढ्यात ना जात असेल खाली. तर रस्ता शोधावा लागेल. म्हणून सांगतो मित्रांनो, एकटे कधीच जंगलामध्ये फिरू नका. तरच तुम्ही जाऊ. मला माहित नाही आता रस्ता हा कुठे चाललाय. इकडे सुद्धा जंगल आहे. चला बघूया. मच्छर खूप हैराण करतात. मित्रांनो हे झाड बघा किती मस्त. याची जी फाटा आहे ना, डायरेक्ट पारंबी फाटा वगैरे सांगतात तुम्ही, डायरेक्ट खाली लागलेले. मित्रांनो जवळजवळ 1 तास झालाय. आता नेटवर्क पण मला इथे येत नाही आणि मी पूर्णपणे रस्ता विसरलोय. माहित नाही मला इकडे जायचंय, इकडे जायचंय, इकडे जायचंय. बापरे. हा, आणि मला माहित होतं की आज किल्ल्यावरती ना खूप थकवा येतो. कारण मी मागे गेलेलो ना 2, 3, 4, 5 वर्ष झाले असतील, जास्त झाले असतील बहुतेक. तर मी उन्हाळ्यामध्ये आलो ना तेव्हा जो थकवा जाणवलेला झाला, संध्याकाळी गेल्यानंतर असे पाय दुखायचे. तर मित्रांनो जंगलात तसं असतंय. आणि तसं पाहिलं तर उन्हाळ्यात चढणं सोपं असतंय, पावसाळ्यात चढणं खूप कठीण आहे. कारण हे बघा ना झाडं वगैरे असतात आणि समजत नाही मित्रांनो की रस्ता कोणचा आहे. आता माझ्यासोबतही तसंच झालेलं आहे. आणि तहान खूप लागलेली आणि पाण्याची बॉटल सुद्धा मी संपवलेली आहे आणि तिकडे फेकून दिलेली खाली. बघूया कुठपर्यंत जावं ते. बापरे. मेले मित्रांनो. हा हॅलो. हा अरे काय समजतच नाही मला कुठे आहे. मी समजतच नाही रे. रस्ता पण फार खतरनाक आहे. एकटाच आहे.
नाही नाही, मी येतो, रस्ता घसत घसत येतोय मी तसा, पण ते मागे राहिलं ना. बघतोय रस्ता मला त्या इकडनं जायचं ना, कोणत्या दिशेला, या इकडे दिशेला ना, डावे. हा मी चढत येतो ना वरती, येतो चढत चढत वरती. मला 2-3 बाण दिसलं का इकडे जायचं असा, पण आता बाण दिसला नाही मला. अरे मी तेच रस्त्याला चढत चढत आलो. नाही रे आवाज येत. हा मला आता एक रस्ता पायवाट दिसले. नाही ना, मी पुढे चाललेलो, ते मागं होतं ना, ते अजून ते कुठं मला दिसलेलंच नाही अजून. हा येतो, आवाज दे मला, आवाज. नाही रे, थांब जरा, बघतो थांब. एक मला रस्ता दिसलाय, थांब जरा. हा फायनल रेंज आली. आणि आता काय झालं, सीन काय झालं माझ्यासोबत, काही राहिलेत मागे, काही गेलेत पुढे, आणि मी आहे मध्ये. मला एवढा रस्त्याचं नॉलेज नाही. मला वाटलं ते येतील तिकडनं आणि ते तिकडनं मला तिकडं वरती भेटतील, पण सीन असं झालाय रस्त्यात सुटलेलं भाई. पण तरी पण सुद्धा एक रस्ता मला इकडे भेटला आहे, चांगल्यापैकी आहे. याचा कदाचित वापर केलेला असेल, बघूया पुढे जाऊन. नशीब नेटवर्क आहे, तर वाट लागेल. बघा ना नेचर कसं आहे. आणि एक गोष्ट मित्रांनो, इथे मोठमोठे दगड आहेत. हे बघा, किती मोठमोठे दगड आहेत. पूर्वीच्या काली महाराज, किती खतरनाक आहे, बघू शकता. याच्या खाली ना मित्रांनो काही असू शकतं, साप, काही असू शकतं. खूप मोठे दगड आहेत मित्रांनो, काही असू शकतं, साप. इकडे सुद्धा आहे एकदम असे दगड, आणि एक खोल आहे एकदम, म्हणजे तिथपर्यंत तर नाही जाऊ शकत. असं बघा ना, किती मोठमोठ्या दगड आहेत. आवाज तिकडनं आलाय. तर भाई सीन असं आहे, इकडनं कोणातरी आवाज येतोय, इकडनं सुद्धा कोणातरी आवाज येतोय, आणि इकडं वरती सुद्धा आवाज येतोय. याचा अर्थ आपण बरोबर चाललोय. बघूया. अवघड आहे, खूप अवघड आहे. इकडनं एकदम पाण्याचा आवाज येतो म्हणा. पाण्याच्या सावणीच आपण जाऊया. छोटासा ओढा आहे.
पाणी. कुठे आलं माहीत नाही, पण पाणी आहे. तहान एवढी लागलेलं आहे, पाणी प्यावंच लागेल कारण शुद्ध पाणी. नेचर पाणी. मला माहित नाही मी आता पूर्ण करेन. जवळजवळ 2 वाजले मित्रांनो. अजून कोणाचाच पत्ता नाही. ठीक आहे, आपण पाण्याची सायन्स वरती जाऊ. मित्रांनो, जंगलामध्ये तुम्ही जर कुठं चुकामत झाली ना तर एकच आसरा घ्यायचा. आणि तो मला सुद्धा दिसतो की असं धबधबा असेल ना त्याच्या कडेकडेला जायचं वरती. तर माझ्याकडे सुद्धा आता पर्याय नाही, रस्ता कुठे आहे माहीत नाही. इकडनं बघू शकता तुम्ही, इकडे कसं आहे, इकडे दरी आहे आणि माझ्या मागे सुद्धा एकदम दरी. आणि मी इकडनं आलो आणि मला एकच पर्याय आहे इथनं चालायचा. मला आवाज तिकड नसलं तर मग आवाज येतो, याचा अर्थ आपण जाऊया. तर फायनली मला रस्ता सापडलेला आहे फ्रेंड्स. जी मुलं होती ही या रस्त्याने आली असतील आणि मी इकडनं चढून आलो मित्रांनो, कारण इकडचा आपण रस्ता माहीत नव्हता. फायनली मी एवढा पट्टा चढणं, या पायवाटेवर आता मी उभा आहे, बसलोय. याचा अर्थ आता आपल्याला इकडे वरती जायचं आहे. पोरं वगैरे तिकडेच असते, बाकीचे मागं असू शकतात. आराम करायला लागेल थोडा वेळ आराम करतो. आणि मित्रांनो, इथनं गावाचा नजारा बघा कसा दिसतो. आणि वरती आपल्याला एकदम टेकडीवरती जायचं आहे. आणि इथनं हा एकदम लुक बघा कसा आहे. तर फायनली फ्रेंड्स मुख्य दरवाजाजवळ पोहोचलेलं आहे. इथनं किल्ल्याचा दरवाजा ओपन होतो. औषध लागलेले बघू शकताय. हा दगड हा एकदम जुना दगड आहे आणि मलाही समजत नाही की जे पूर्वीच्या कालची राज्यमंडळ होती, ती माणसं होती, ती हा दगड कसे काय वरती नेत असतील.
तर फ्रेंड्स, आपण तिकडनं आलो. तिकडं मंदिर दिसतं का तुम्हाला? एक लाल कलरचं मंदिर तिकडं दिसतं का माहीत नाही. टाक्या इथे 1 2 3 भरपूर टाक्या आहेत. तर तुम्ही बघू शकता हे पाणी पिण्याचं असू शकतं. तर बघा, एकदम असं खोल पाणी आहे. पाणी एकदम चांगलं आहे, पिऊ शकतो. पुढीच्या खाली अशी एक पाण्याची व्यवस्था केलेली आपल्याला बघायला भेटते. एक असा प्रवेशद्वार आहे, त्याच्यावरती जाऊन आपल्याला वरती एकदम जायचं आहे. फर्स्ट टाइम आपल्याला पायऱ्या बघायला भेटल्या. म्हणजे आपलं वरती चढलो होती ना, कुठं आपल्याला कुठं पायऱ्या नाही बघायला भेटल्या. फर्स्ट टाइम आपल्याला पायऱ्या बघायला भेटल्यात. चला, इथं आपल्याला गडाचं पूर्ण काम आपल्याला दिसतंय. हा इथपर्यंत. मंदिर पुढे जायचं. पाण्याची टाकीसारखे भेटलेले, पावसाचं पाणी बऱ्यापैकी साठतंय. तर आपण फायनली एकदम जवळ आलेलो आहे फ्रेंड्स. निसर्ग बघण्यासारखं आता पाहिलंच ना. तर इथे पिकनिकसाठी, ट्रेकिंगसाठी जबरदस्त पॉईंट आहे. तर चढण्याची फक्त इच्छाशक्ती पाहिजे, तुम्ही पूर्ण केली. ते रामाचं मंदिर आहे आणि 1972 साली मंदिर तिथे बांधलेलं आहे. आणि आपण दर्शन वगैरे घेऊया. हे बघा मंदिर आहे. इथे नारळा वगैरेचे अवशेष आहेत, म्हणजे इथे कोणतरी पूजा अर्चा करत असेल. आणि इथे वरती रामाची प्रतिमा आहे. राम, लक्ष्मण, सीता. हा ट्रेक तसा पाहिला तर अवघड होता, रस्ता पण चुकलो, पण फायनली हा ट्रेक पूर्ण केला. तुम्हाला
यायचे असल्यास किल्ल्यावरती येऊ शकता. ट्रेकिंगसाठी खूप चांगली जागा अशी मी मानतो. आणि हा आपला किल्ला सुद्धा आहे मित्रांनो. आपल्या आवडत्या किल्ल्याला जरूर भेट द्या. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.